लाडकी बहीण योजना एक मोठी अपडेट आलेली आहे। धडाधड फॉर्म रद्द होत आहेत। तिसऱ्या टप्प्याबद्दल बोलत आहे। तिसरा हप्ता तुम्हाला जर अजून आला नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की जवळजवळ 14 लाख फॉर्म रिजेक्ट होत आहेत आणि हा आकडा वरचेवर वाढत आहे। जर तुम्हाला तिसऱ्या टप्प्यात पैसे आले नसतील तर लगेच जाऊन चेक करायचं आहे तुमचं फॉर्मचं स्टेटस। जरी तुम्हाला अप्रूव्डचा मेसेज आला होता, अप्रूव्ड होतं, तरी पण त्यांचे आता फॉर्म रिजेक्ट होत आहेत। तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। कारण की ह्या गोष्टी जर कंप्लीट केल्या, ह्या गोष्टी जर तुम्ही पूर्ण केल्या तरच तुम्हाला तिसऱ्या टप्प्याचे पैसे भेटणार आहेत आणि लाडक्या बहिणीचे पुढचे सगळे हप्ते चालू राहणार आहेत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, काय सांगणार आहे या व्हिडिओमध्ये बघा। सगळ्यात पहिले मी तुम्हाला दाखवणार आहे की नेमकं प्रॉब्लेम काय होतोय। दुसरी गोष्ट दाखवणार आहे तुम्हाला या ठिकाणी फॉर्म ते जाऊन चेक कसं करायचं, तुमचं स्टेटस काय आहे, आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे ते म्हणजे तुम्हाला त्याच्यावर काय उपाय करायचा आहे, म्हणजे तुमच्या या अकाउंटला पैसे येणार आहेत। तर व्हिडिओ सुरुवात करत आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि काही जरी अडचणी असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारायचे आहेत। तुमचं काय स्टेटस आहे फॉर्मचं, लवकरात लवकर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। नाव टाकायचंय, तुम्ही कधी फॉर्म भरला ते सबमिट केलेलं कधी टाकायचंय, अप्रूव्ड कधी झालता, नंतर प्रिव्हिजनली रिजेक्टेडचा मेसेज आलाय का, एकदा ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं। चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। लक्षात घ्या 14 लाख फॉर्म या ठिकाणी आज या ठिकाणी आकडा आलाय। 14 लाख फॉर्म महाराष्ट्रामधून रिजेक्ट झालेले आहेत। स्क्रुटिनी नियम लागलेला आहे। स्क्रुटिनी नियमानुसार प्रत्येक फॉर्मची परत छाननी होत आहे। कोणी गैरप्रकार करत असेल त्याच्यावर आळा घालण्यासाठी हा स्क्रुटिनीचा नियम लावलेला आहे आणि त्याच्यानुसार फॉर्म अर्ज छाननी चालू होत आहे। लक्षात घ्या, याच्यामध्ये भिण्याचं कारण नाहीये, घाबरण्याचं कारण नाहीये। फक्त जर तुम्ही काहीतरी चुका केल्या असतील किंवा फॉर्म मध्ये काही गोष्टी राहिल्या असतील, त्यांना पेंडिंगचा मेसेज आला असेल तर त्यांना ते प्रिव्हिजनली रिजेक्टेड आलंय। फॉर्म तुमचा रद्द डायरेक्ट झालेला नाहीये, प्रिव्हिजनली म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात रद्द केलेला आहे। जर तुम्ही त्याच्यावर ऍक्शन घेतली, जर तुम्ही त्याच्यावर काम केलं तर तुम्हाला फॉर्म डबल अप्रूव्ड होणार आहे आणि तुम्हाला पैसे पुढच्या हप्त्याचे भेटणार आहेत। काळजी करू नका। चला सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला या ठिकाणी बघायची आहे। तुम्ही म्हणत असाल की सर हे जाऊन चेक कसं करायचं, कुठं चेक करायचं, हे तुमच्या मनात प्रश्न आलेत का? सर आम्ही हे अप्रूव्ड झालंय का, रिजेक्ट आलंय का, ते चेक कसं करायचं ते सगळं सांगणार आहे। काळजी करू नका। पण नेमकं प्रॉब्लेम काय आहे ते तुम्हाला दाखवतो। धक्कादायक बातमी या समोर आलेली आहे बघा। या ठिकाणी एका ताईंनी मला आज सकाळीच हा मेसेज पाठवला होता की त्यांना प्रॉब्लेम झालेला आहे। काय प्रॉब्लेम आहे बघा, डिस्ट्रिक्ट लेवलला त्यांना अप्रूव्डचा मेसेज आला होता। अप्रूव्डचा मेसेज आला, त्यांना पैसे पण भेटले। नंतर दुसऱ्या टप्प्याची गोष्ट आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांना बघा काय झालं, त्यांनी फॉर्म सबमिट केला। फॉर्म सबमिट केल्यानंतर लगेच त्यांना अप्रूव्डचा मेसेज आला। अप्रूव्डचा मेसेज आला, पण त्या ठिकाणी सब वॉर्ड लेवलला त्यांचं पेंडिंग होतं। सब वॉर्ड लेवल असेल, विलेज लेवलला असेल, पेंडिंग होतं। पण अप्रूव्ड कुठं झालं त्यांचं, डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रूव्ड झालं, म्हणून त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे पण येऊन गेले। पण आता तिसऱ्या टप्प्याची गोष्ट आली त्यावेळेस त्यांना आता बघा स्क्रुटिनी लागला। स्क्रुटिनी लागल्यामुळे काय झालंय, परत एकदा फॉर्म त्यांनी काय केलं, छाननी करायला सुरुवात केली। छाननी केल्यानंतर त्यांना समजलं काहीतरी हा प्रॉब्लेम आहे या फॉर्म मध्ये, म्हणून त्यांना काय झालंय, प्रिव्हिजनली रिजेक्टचा मेसेज आलाय। प्रिव्हिजनली रिजेक्ट म्हणजे काय, तात्पुरत्या स्वरूपात थोड्या वेळासाठी रिजेक्ट करून टाकलेला हा फॉर्म, याच्यामध्ये अजून काही प्रॉब्लेम झालेला नाही। तर कारण या ठिकाणी दिलेलं बघा। महत्वाची गोष्ट, प्रत्येकाला वेगवेगळे कारण येणार आहेत। असं नाहीये की प्रत्येक ताईला हेच कारण येणार आहे। ज्या तुम्ही फॉर्म मध्ये चुका केल्यात किंवा ज्या फॉर्म मध्ये ज्या प्रॉब्लेम्स आहेत त्याचं कारण येणार आहे। या ताईला काय झालंय, 15 इयर्स प्रूफ रिक्वायरमेंट, म्हणजे त्यांनी त्यांचा या ठिकाणी 15 वर्षाचा जो प्रूफ असतं, आपण कुठं राहतो वगैरे त्याचा जो पुरावा असतो तो पुरावा त्यांनी जोडलेला नाही। द ऍप्लिकंट हॅज नॉट सबमिटेड एनी डॉक्युमेंट, त्यांनी रहिवासीचं प्रमाणपत्र जोडलं नसेल किंवा टीसी वगैरे काही जोडलं नसेल किंवा काहीतरी एखादी डॉक्युमेंट अशी राहिली ज्याच्यामध्ये 15 वर्षाचं त्यांचं तिथं आहे स्थायिक, तिथे त्यांना प्रूफ दिसलं नाही, म्हणून त्यांचा हा फॉर्म रिजेक्ट करून टाकलेला आहे। प्रिव्हिजनली रिजेक्टेड हे झाली एक गोष्ट। तुम्हाला अजून दाखवतो तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी। ताईंनो बघा, एवढ्या साऱ्या लाडक्या ताई सगळ्या लाईव्ह लेक्चर बघत आहेत मला सगळेजण। प्रत्येकाने एक लाईक करायचं, तुमच्यासाठी दररोज एक नवीन माहिती। आणि जर बघा ही माहिती तुम्हाला जर समजली आणि तुम्ही जर ती गोष्ट केली
तुमची जनजागृती करतोय, तुम्हाला मी समजून सांगतोय, सोप्या भाषेत समजून सांगतोय. तुम्ही जर ही गोष्ट केली तर आणि तरच तुम्हाला पुढचा हप्ता भेटणार आहे. कारण की बघा, आपण व्हिडिओ बनवतो ते तुम्हाला समजावे, तुम्हाला फायदा व्हावा म्हणून मी व्हिडिओ बनवतोय. तुम्हाला पैसे येत नाहीत कारण तुमच्या समोर मी दाखवायला लागलोय. व्यवस्थित व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे आणि बाजूच्या ताईंना पण हा व्हिडिओ शेअर करा. कारण त्यांना पैसे येत नसतील तर हे कारण त्यांच्याकडे होऊ शकतात. जुने ताईंनी फॉर्म भरलेत, त्यांना अजून पैसे आले नाहीत. जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरलेत, कुणी ऑगस्ट मध्ये फॉर्म भरलेत, त्यांना तरी अप्रूव्ड आलंय तरी पैसे का नाही आलेत, तर अशा स्वरूपाचे कारण असू शकतात. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे. चला पुढे आपण या ठिकाणी बघूया. अजून एक महत्वाची गोष्ट बघा, या ठिकाणी ताईंनी मला सांगितलं होतं की 3-4 दिवसापूर्वी मला असा मेसेज आलाय की हे एकदा आम्हाला प्रिव्हिजनली रिजेक्टेड आलेलं आहे. या ठिकाणी ताईची चॅटिंग पण मी या ठिकाणी केली होती. चला पुढचा अजून एक बघा, या ठिकाणी डिस्ट्रिक्ट लेवलला काय झालं होतं, अप्रूव्ड आलं होतं. बघा डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रूव्ड आलं होतं. नंतर या ठिकाणी अप्रूव्ड झाल्यानंतर त्यांना पैसे पण आले अकाउंटला दुसऱ्या टप्प्यामध्ये. आणि नंतर आता 1-2 दिवसामध्ये त्यांना असा मेसेज आला डिस्ट्रिक्ट लेवलला परत प्रिव्हिजनली रिजेक्टेड. पण बघा या ताईंचं कारण वेगळं आहे. पहिल्या ताईंचं कारण काय होतं, त्यांनी प्रूफ जोडलं नव्हतं. दुसऱ्या ताईंचं बघा डॉक्युमेंट इश्यू, डॉक्युमेंट मिसिंग, म्हणजे काहीतरी अजून एक त्यांनी जोडायचं अजून बाकी आहे. म्हणजे एक उत्पन्नाचं प्रमाणपत्र राहिलं असेल किंवा त्यांनी फोटो व्यवस्थित जोडला नसेल किंवा काही त्यांचं अजून मिसिंग काय स्कूलचं त्यांनी टीसीचं झेरॉक्स व्यवस्थित जोडलं नसेल किंवा रहिवासी जोडलं नसेल, काहीतरी डॉक्युमेंट इश्यू नावाचं त्यांना काय झालंय या ठिकाणी प्रॉब्लेम आलाय. तर बघा पहिल्या ताईंना डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रूव्ह होतं, सब वॉर्डला पेंडिंग होतं. बरं डिस्ट्रिक्ट लेवलला काय झालेलं आहे या ठिकाणी प्रिव्हिजनली रिजेक्ट आलता. सेम ह्या ताईचं काय झालंय, डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रूव्ड झालं होतं पण विलेज लेवलला पेंडिंग होतं. पेंडिंग असल्यामुळे परत काय झालेलं आहे, डिस्ट्रिक्ट लेवलला परत एकदा चेक झाला तो फॉर्म, पूर्ण फॉर्म चेक झाल्यानंतर डॉक्युमेंट इश्यू, तर ह्या ठिकाणी त्याला इश्यू आलेला आहे, प्रॉब्लेम आलेला आहे. तर तुम्ही म्हणत असाल की सर आता आम्हाला हे समजलं की आम्हाला चेक करायचंय. सगळ्यांना असं वाटत असेल ना की बाबा सर आता आम्हाला पण चेक करायचंय, आम्ही नारी शक्ती ऍपवरून फॉर्म भरला होता, सर आम्ही वेबसाईटवरून फॉर्म भरला होता, तर आम्हाला ते चेक कसं करायचं. त्या ताईंसाठी सांगतोय बघा, प्रत्येक गोष्ट तुम्हाला एकदम सगळ्या गोष्टी दाखवतोय, काळजी करू नका. तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये समजून सांगणार आहे. लक्षात घ्या, ज्या ताईंनी नारी शक्ती ऍपवरून फॉर्म भरलाय ना, तर त्या ताईंनी काय करायचं माहितीये, मोबाईलवर जायचं आहे. मोबाईलमध्ये जाऊन प्ले स्टोअरवरून तुमच्याकडे ऍप असेल नारी शक्तीचं, चांगलीच गोष्ट आहे, तर डायरेक्ट ऍप उघडायचंय. ऍप उघडल्यानंतर तुम्हाला बघा अशा स्वरूपात ऍप असणार आहे. मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे, ओटीपी येईल, तो ओटीपी टाकायचा, या ऍक्सेप्टवर क्लिक करायचे आणि लॉग इन करायचे. लॉग इन केल्यानंतर तुमचं ओटीपी वगैरे सगळे टाकल्यानंतर तुमचं लॉग इन होईल नारी शक्ती ऍपवर. नारी शक्ती ऍपवर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला 2-3 वेगवेगळे तुमच्या आधी तुम्ही फॉर्म काय भरलाय सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. किंवा ज्या ताईंनी अजून फॉर्म भरला नसेल तर त्याची माहिती दिसणार नाही, पण ज्या ताईंनी फॉर्म भरलाय सगळी माहिती त्याच्या ठिकाणी येईल. त्याच्यामध्ये बघा त्या केलेल्या अर्जावर क्लिक करायचं, त्याच्यामध्ये बघा वेगवेगळे बटन दिसतील, त्याच्यावर काय कशावर क्लिक करायचंय, केलेले अर्ज, म्हणजे आतापर्यंत केलेले तुम्ही जे अर्ज आहेत त्या बटनावर क्लिक करायचंय. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा त्या ठिकाणी दिसेल अर्ज स्थिती. अर्ज स्थिती म्हणजे फॉर्म स्टेटस, ते अर्ज स्थिती आपल्याला बघायची. अर्ज स्थितीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे वेगवेगळे हे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल, किंवा डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रूव्ड आहे का, विलेज लेवलला अप्रूव्ड आहे का, किंवा रिजेक्ट काही बटन आलंय का, हे सगळं तुम्हाला नारी शक्ती ऍपवर त्याच्यानंतर तुम्हाला पाहता येणार आहे. ही झाली पहिली गोष्ट. ज्या ताईंनी नारी शक्ती ऍपवरून फॉर्म भरलाय त्यांनी अशा स्वरूपात चेक करायचा आहे. कोणत्या ताईला आलंय कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा ताईंनो, तुमच्यासाठी एवढं जीव तोडून सगळ्या गोष्टी सांगत आहे. पैसे तुम्हाला येत नाहीत त्याचे कारण पण आपण शोधत आहोत, कारण आपण फक्त फालतूचे असे व्हिडिओ बनवून टाकत नाहीत की पैसे आले की नाही आले. तर तुम्हाला जर पैसे येत नसतील त्याचे कारण पण शोधत आहे, आणि जर हे तुम्ही केलं तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत. लक्षात घ्या, मागच्या वेळेस मी ओरडून सांगत होतो डीबीटी करा, डीबीटी करा, डीबीटी करा. ताईंना बऱ्याच माहित नव्हतं डीबीटी म्हणजे काय. त्यांना सोप्या भाषेत समजून सांगितलं डीबीटी कसं करायचं, कुठं करायचं, त्याची काय नेमकं प्रॉब्लेम होतील ते
सगळे समजून सांगितल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये ताईंनी केले डीबीटी आणि त्यांना पैसे पण येऊन गेले. त्या स्वरूपात हा एक नवीन प्रॉब्लेम आता आलेला आहे. तो प्रॉब्लेम पण आपल्याला प्रत्येक ताईला पोहोचवायचा आहे. प्रत्येक ताईपर्यंत हा प्रॉब्लेम पोहोचवायचा आहे. फॉर्म रिजेक्ट होत आहे तो प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा ते पण सांगतो. बघा नारी शक्ती ऍप वाल्या ताईंना समजलं फॉर्म कसं स्टेटस चेक करायचं. आता ज्या ताई वेबसाईटवर आहेत, ज्या ताईंनी वेबसाईटवर लाडकी बहीण योजना या वेबसाईटवर ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांनी बघा ही वेबसाईट उघडायची आहे. लाडकी बहीण योजना ही वेबसाईट सगळ्यालाच माहिती आहे. याच्यामध्ये जाऊन अर्जदार लॉग इन या बटनावर क्लिक करायचं. बघा इथं दिसतंय अर्जदार लॉग इन नावाचं बटन आहे, याच्यावर क्लिक करायचंय. याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला असं पुढचं दिसेल. मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. पासवर्ड या ठिकाणी तुम्ही जो टाकलेला आहे तुमचा पासवर्ड टाकायचा आहे. नंतर या ठिकाणी कॅप्चा जो तुम्हाला जो दिसेल कॅप्चा तो कॅप्चा इथे या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन बटनावर क्लिक करायचं. एवढं सोपं आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. नंतर लॉग इन वर क्लिक केल्यानंतर बघा फॉर्मचं स्टेटस तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दिसतील. वेगवेगळे बटन या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला. या ठिकाणी तुम्हाला योजना दिसते आणि या ठिकाणी यापूर्वी केलेले अर्ज बघा हे बटन तुम्हाला या ठिकाणी दिसते. बघा यापूर्वी केलेले अर्ज, यापूर्वी केलेले अर्ज या बटनावर तुम्हाला क्लिक करायचंय. यापूर्वी केलेले अर्ज बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे जेवढे जेवढे तुम्ही फॉर्म भरले होते ते सगळे फॉर्म तुम्हाला या ठिकाणी दिसतील. त्यानंतर बघा स्टेटस, ऍप्लिकेशन स्टेटस तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. त्या ऍप्लिकेशन स्टेटसवर तुम्हाला पेंडिंग दिसतंय, अप्रूव्ड दिसतंय, प्रिव्हिजनली रिजेक्टेड दिसतंय. काय दिसतंय नेमकं ते चेक करायचं आहे. समजलं, सोपी पद्धत होती. तुम्हाला लॉग इन वगैरे केल्यानंतर फक्त या ठिकाणी यापूर्वी केलेले अर्जवर क्लिक करून ऍप्लिकेशन स्टेटसवर चेक करायचं आहे. आणि तुम्हाला जर रिजेक्टचं बटन आलं तर या ठिकाणी बघा डोळा दिसतोय पुढे एक डोळा, त्या डोळ्यावर या ठिकाणी क्लिक करायचंय. डोळ्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला समजेल. डोळ्यावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला अशा स्वरूपात पुढची विंडो तुम्हाला पाहायला मिळणार आहे. डोळ्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा असं स्वरूपात दिसून येईल. हे बघा डोळ्यावर क्लिक केल्यानंतर असं दिसेल कोणत्या लेवलला तुमचं अप्रूव्ड आहे, कोणत्या लेवलला पेंडिंग आहे, सगळं त्या ठिकाणी डोळ्यावर क्लिक केल्यानंतर दिसेल. जर तुम्हाला रिजेक्ट आलं असेल तर लक्षात घ्या लवकरात लवकर तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडे जायचंय. जवळच्या जे स्कूल असतात अंगणवाडी असतात बघा, अंगणवाडीमध्ये जायचं आहे, तिथल्या सेविकांना भेटायचं आहे आणि त्यांना तुमची ही सगळी गोष्ट दाखवायची आहे. आणि त्याच्यावर एक नवीन स्पेशल मी व्हिडिओ पाहिजे असेल तर उद्या बनवतो. तुम्हाला सगळ्याला पाहिजे का तो व्हिडिओ? कारण की ह्या गोष्टी जर पूर्ण केल्या 15 लाख त्यांचे फॉर्म या ठिकाणी आता बघा उद्यापर्यंत आकडा मोठा असणार आहे. 15 लाख ताई या ठिकाणी रिजेक्ट झालेले आहेत. तर त्या ताईंना आपल्याला मदत करायची सगळ्यांना. तुम्हाला पण असं रिजेक्टचं कुणाला बटन आलेलं आहे का, प्रिव्हिजनल रिजेक्ट कुणाचं झालाय का मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि ज्या ताईंना पैसे आलेत त्यांनी पण एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा कुणाकुणाला पैसे आलेत. लवकर लवकर त्यांनी नाव आणि कोणत्या जिल्ह्यामधून बोलतायत आणि कोणत्या बँकेत पैसे आलेत ते सांगायचं आहे. आणि पैसे जर आले नसतील तर नाही म्हणून पण कमेंट बॉक्समध्ये टाकायचं. चला खूप छान स्वरूपाची माहिती तुम्हाला मी देत आहे. उद्याच तुम्हाला अजून याच्यावर पुढची माहिती मी देणार आहे. कुणाला काही जरी अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. लाडका दादा तुमच्यासाठी दररोज मी नवीन नवीन माहिती घेऊन येत आहे. तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहे. तुमच्या प्रत्येक प्रश्नाच्या अडचणीची उत्तर मी काढत आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं. भरपूर सारे ताई लाईव्ह आहेत, पटपट सगळ्यांनी एक लाईक करायचंय. प्रत्येक ताईंनी व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जायचं नाही. बघा तुमच्यासाठी एवढे प्रश्न घेऊन येत आहे, तुम्हाला पैसे भेटत नाहीत कारण पण तुम्हाला दाखवत आहे. प्रत्येक ताईंनी एक लाईक करायचं आहे. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. नक्कीच बघा तुमचे जर लाईक जास्त वाढले तर मला पण छान वाटतं, आनंद होतो. आणि अजून तुमच्यासाठी नवीन नवीन मी गोष्टी घेऊन येत आहे. त्याच्यामुळे वाईट कमेंट करण्यापेक्षा चांगल्या कमेंट्स करा आणि प्रोत्साहन द्या. तुम्ही जर प्रोत्साहन दिलं तर नक्कीच तुम्हाला अजून चांगल्या स्वरूपाची मी मदत करत राहणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायचंय आणि नवीन सगळ्या अपडेटसाठी बाजूच्या बेल आयकॉनला दाबून ठेवायचं. चला उद्या भेटूया. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.